झाराप तिठा ते माणगाव मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक तरुणी एकटीच रस्त्याच्या कडेला झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तत्परतेने हालचाल करत तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारली। पोलिसांच्या संवेदनशील आणि जलद प्रतिसादामुळे संबंधित तरुणीला सुरक्षित आश्रय मिळाला। प्राप्त माहितीनुसार 20 जून 2026 रोजी पहाटे 2:55 झाराप तिठा परिसरात एका महिलेबाबतची माहिती कुडाळ पोलीस ठाण्यात प्राप्त झाली। महिला संदर्भातील प्रकरण असल्यानं ठाणे अंमलदार महिला पोलीस हवालदार वेदिका गावडे यांनी तातडीनं या घटनेची दखल घेत आवश्यक कार्यवाही सुरू केली। यानंतर एपीआय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय कोळेकर, एएसआय झारापकर यांच्यासह कॉन्स्टेबल संदीप वराडकर, गणेश चव्हाण, हवालदार हरीश पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता अंदाजे 20 वर्षीय तरुणी रस्त्याच्या कडेला एकटीच झोपलेल्या अवस्थेत आढळून आली। प्राथमिक चौकशी दरम्यान संबंधित तरुणीकडून कोणतीही ठोस माहिती मिळू शकत नव्हती। त्यामुळे तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी तिला कुडाळ पोलीस ठाण्यात आणलं। तिथं महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिक सविस्तर चौकशी केली असता तिनं स्वतःची ओळख सांगितली। पुढील चौकशीत तिचं 2 वर्षापूर्वी लग्न झाल्याचं तसंच ती सध्या गोव्यात पती आणि आई-वडिलांसोबत राहत असल्याचं समोर आलं। कौटुंबिक कारणांमुळे आणि होत असलेल्या मानसिक त्रासामुळे तिथं राहण्याची इच्छा नसल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं। तरुणीची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या। तिच्या निवारा आणि सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी तिला एका वसतिगृहामध्ये दाखल करण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणात कुडाळ पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि मानवी दृष्टिकोन यामुळे एका अडचणीत सापडलेल्या तरुणीला सुरक्षित आश्रय मिळण्यासाठी मदत झाली आहे।